आज 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि हीच ती वेळ असते जेव्हा भविष्याबद्दल निर्णय घेतले जातात. 10वी नंतर विद्यार्थी आणि पालक या दोघांमध्ये खूप सारी चर्चा होते. यासोबतच खूप सारा विचार केला जातो, की नेमकी कोणती स्ट्रीम निवडायची म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नेमकं काय निवडायचं या संदर्भात विचार केला जातो. पण भरपूर वेळा होतं काय तर विद्यार्थ्यांचा कल सोडून पालकांचा कल असलेली स्ट्रीम निवडली जाते. आता बघायला गेलं तर 10वी नंतर ऑप्शन्स काय आहेत? तर आहेतच मुळामध्ये 4-5 ऑप्शन्स. पण कन्फ्युजन प्रचंड असतं आणि नेमकं काय निवडायचं हेही क्लिअर होत नसतं. आणि यामुळेच आज आपण स्ट्रीम निवडताना कोणकोणते फॅक्टर्स बघायला पाहिजेत याची माहिती घेणार आहोत. यासोबतच स्ट्रीम निवडल्यानंतर त्या स्ट्रीममध्ये भविष्यातल्या संधी कोणकोणत्या आहेत याच्यावरती सुद्धा नजर टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अकॅडमिक लाईफमधून प्रोफेशनल लाईफमध्ये स्मूथ ट्रान्झिशन होणं फार गरजेचं असतं आणि योग्य स्ट्रीम निवडणं सुद्धा फार गरजेचं असतं. योग्य करिअर निवडण्यासाठी तुमची स्ट्रीम जी आहे ती योग्य असणं फार गरजेचं आहे आणि योग्य ती करिअर स्ट्रॅटेजी असणं सुद्धा फार गरजेचं आहे. उपलब्ध ऑप्शन्स कोणकोणते आहेत त्याची योग्य माहिती असणं फार गरजेचं आहे. योग्य माहिती नसताना स्ट्रीम निवडणं हे तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आता या ट्रान्झिशन फेजमध्ये बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना चुकीची किंवा अर्धवट माहिती जी आहे ती दिली जाते, ज्याच्यामुळं अंतिम निष्कर्ष जो आहे तो सुद्धा चुकीचाच निघतो. सर्वप्रथम स्ट्रीम निवडताना आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणकोणते फॅक्टर्स लक्षात घ्यायला पाहिजे ते बघूयात. पहिला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमची क्षमता तपासा. तुमची स्ट्रेंथ आणि वीकनेस काय आहेत हे 10वीच्या एक्झाममध्ये आणि मार्क्समुळे तुम्हाला आता लक्षात आलेले असतील. पालकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्षात आलेले असतील. जर का डीप ॲनालिसिसची सवय नसेल, सायन्स आणि मॅथमॅटिक्स संबंधी ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या समजायला अजूनही जर का अडचणी येत असतील, तर पुढच्या काळामध्ये सायन्स स्ट्रीम निवडून अजून स्ट्रगल वाढवण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये आणि असंच तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट केल्यानंतर लक्षात येऊ शकतं. आता या संदर्भातली अगदीच क्लिअर आयडिया जर का यायची असेल तर तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट देऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून तुम्ही ही ॲप्टिट्यूड टेस्ट देऊ शकता. ही ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्यानंतर तुमची नेमकी क्षमता कोणती आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. यासोबतच तुमचे वीकनेसेस चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येऊ शकतात आणि याचा फायदा तुम्हाला नेमकी कोणती स्ट्रीम निवडायची आहे या संदर्भातला निर्णय घेताना होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे स्ट्रीम्स मधील संधीची माहिती घ्या. म्हणजे सायन्स जर का घेतलं तर इंजिनिअरिंग आणि डॉक्टर हे आता पॉप्युलर ऑप्शन्स आहेत, हे फिक्स आहे. पण कॉमर्स आणि आर्ट्स घेतल्यानंतर पुढं काय उपलब्ध आहे याची माहिती असणं फार गरजेचं आहे. यासोबतच सायन्स स्ट्रीम जरी निवडली तरी सुद्धा इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्ड याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठं विश्व आहे, ते जाणून घेणं गरजेचं आहे. स्ट्रीम्स ज्यावेळेस निवडत असाल त्यावेळेस त्या स्ट्रीम मधलं पोटेन्शियल काय आहे, भविष्यामध्ये त्या संदर्भातल्या ग्रोथ काय असू शकतात या संदर्भातली त्या क्षेत्रातल्या यशस्वी माणसाकडून माहिती घ्या. ऐक्यू माहिती नसायला पाहिजे. जर का ऐक्यू माहितीवरती तुम्ही विसंबून राहिला तर कदाचित चुकीची स्ट्रीम निवडली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे अंतिमतः नुकसान होऊ शकतं. सायन्सवाल्यांनी सुद्धा IIT किंवा गव्हर्नमेंट कॉलेज किंवा BJ मेडिकल कॉलेज या संदर्भातली त्यांची क्षमता जी आहे ती तपासून रिअलिस्टिक निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 11वी-12वी नंतर नेमकं किती वेळा एक्झाम द्यायची आहे वगैरे हे सर्व कॅल्क्युलेशन आता केलेलं असणं फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना जर का शक्य नसेल तर पालकांनी तरी या संदर्भातले रिअलिस्टिक दृष्टिकोन समोर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्किल बिल्डिंगचा. स्ट्रीम कोणतीही निवडा, आवड असेल आणि जर का जिद्द असेल तर यश हे मिळतंच. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये स्किल सेट डेव्हलप करणं हे येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचं असणार आहे आणि हे स्किल सेट डेव्हलप करत असताना ते जाणीवपूर्वक डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. म्हणजे बघा, तुम्ही सायन्स निवडा, आर्ट्स निवडा किंवा कॉमर्स निवडा, पण याच्या जोडीला इंग्रजी भाषेवरती येणाऱ्या काळामध्ये प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे आणि याच्या जोडीला अजून जर्मन म्हणा, जॅपनीज म्हणा यांसारखी कोणती तरी भाषा तुम्ही शिकून घेणं फार गरजेचं असणार आहे. कारण की जर का हा स्किल सेट तुमच्या जवळ असेल तर या क्षेत्रामध्ये अफाट संधी तुमची वाट बघतायत. आता भाषेच्या पलीकडे जाऊन स्किल सेट संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा प्रोडक्शन या संदर्भातलं जर का तुम्हाला काही इंटरेस्ट असेल, कसं बनतं, काय बनवायचं
बनवायचं आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इंटरेस्ट घेऊन त्या संदर्भातला स्किल सेट डेव्हलप करू शकता. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट जे आहे तुमचं शिक्षणासंदर्भातलं ते प्लॅन करायला पाहिजे आणि हा पालकांसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. होतं काय, भरपूर वेळा क्लासेस किंवा इतर गोष्टींमध्येच खूप सारा पैसा खर्च होतो आणि ज्यावेळेस ॲक्चुअल 12वी नंतर ॲडमिशन घेण्याची वेळ येते, त्यावेळेस आर्थिक अडचणी निर्माण होतात. याच्यामुळे पालक आणि विद्यार्थी या दोघांचाही स्वप्नभंग होतो. त्याच्यामुळं बजेट संदर्भातली काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि खूप साऱ्या पालकांचा अनुभव असा असेल, की ज्यावेळेस त्यांना ॲक्चुअल ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांच्या काळामध्ये, तर तेव्हा आर्थिक अडचणी समोर आल्या आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. त्याच्यामुळे इथे तुम्ही नक्कीच या संदर्भातली काळजी घेऊ शकता. आता येतो स्ट्रीम्सकडे. आर्ट्समध्ये नेमकी कोणती संधी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अकॅडमिक रिसर्चसाठी सगळ्यात महत्त्वाचं फील्ड जर का कोणतं आहे, तर ते आर्ट्स आहे. तसं बघायला गेलं तर सर्वात भारी ही शाखा आहे, पण एकूण आपल्या इथल्या समाजाच्या दृष्टिकोनामुळं या संदर्भातलं मार्केट जे आहे ते थोडंसं डाऊन आहे. जर का तुम्ही क्रिएटिव्ह असाल, सामाजिक जाण असेल, यासोबतच इतिहास म्हणा किंवा राज्यशास्त्र म्हणा किंवा भूगोल म्हणा, यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर इथे सुद्धा अफाट संधी आहेत आणि योग्य ती माणसं मिळत नसल्यामुळं या ठिकाणच्या संधी अजून देखील पूर्णपणे भरल्या जात नाहीत. जर का तुम्ही या संदर्भातला स्किल सेट डेव्हलप केला आणि त्याच्या जोडीला जर का इंग्रजी भाषेची जोड दिली, तर परदेशामध्ये सुद्धा तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात. प्रोडक्ट डिझायनिंग, जर्नलिझम, व्हिडिओ क्रिएशन किंवा एडिटिंग, एच-आर, टीचर बनणं किंवा यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात. नंतर कॉमर्स क्षेत्र. सेकंड पॉप्युलर ऑप्शन जो आहे सायन्स नंतरचा, तर हा आहे कॉमर्स स्ट्रीम संदर्भातला. सायन्स नाही झेपणार मग कॉमर्स घेतलं असं म्हणणाऱ्यांची संख्या आपल्या इथं फार मोठी आहे. पण बिझनेस माइंडेड जर का तुम्ही असाल, तर ही सगळ्यात बेस्ट स्ट्रीम आहे. नंबर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स यांचं जर का आकर्षण असेल, तर भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. कारण की भारत आता डेव्हलपिंगमधून डेव्हलप कंट्रीकडे ट्रान्झिशन करतोय आणि अशा वेळेस मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात. आणि गेल्या 2-3 वर्षापासून आपण बघितलेलं आहे, की युनिकॉर्न कंपन्यांची संख्या आपल्या इथं मोठ्या प्रमाणात वाढती आहे. बँकिंग सेक्टरमध्ये अफाट संधी आहेत. इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यामुळे या संधीचा येणाऱ्या काळात तुम्ही लाभ घेऊ शकता. आता जर का तुम्ही कॉमर्स घेतलेलं असेल, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सीए बनू शकता, एम-बी-ए करू शकता. सेल्स अँड ॲडव्हर्टायझिंगमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून सुद्धा संधी मिळू शकते. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या इथली लोकसंख्या ही 140 कोटीच्या आसपास आहे. येणाऱ्या काळामध्ये जनगणना झाल्यानंतर ही संख्या अजून मोठी असू शकेल आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी बँकिंग सेक्टरमध्ये अफाट संधी असणार आहेत. पुढचं महत्त्वाचं स्ट्रीम जे आहे ते म्हणजे सायन्स. पॉप्युलर स्ट्रीम आहे आपल्या इथली गेल्या कित्येक वर्षापासून आणि सर्वाधिक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल हा सायन्स स्ट्रीमकडेच आहे. रिसर्च करून परदेशामध्ये सेटल होण्यासाठी सर्वाधिक संधी या स्ट्रीममध्ये असल्यामुळं ही स्ट्रीम पॉप्युलर आहे आणि नोकरीसुद्धा लगेच मिळते आणि पगारसुद्धा चांगला असतो. म्हणून सायन्स स्ट्रीम घेण्याकडे कल आहे. पण सायन्स स्ट्रीम जर का निवडली तर ॲनालिटिकल स्किल चांगलं असणं फार गरजेचं आहे. जर का ते स्किल नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ते स्किल जाणीवपूर्वक डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. एक ॲडव्हांटेज हा आहे सायन्स स्ट्रीम निवडण्याचा. 12वी झाल्यानंतर जर का कुणाला वाटलं की नाही मला इथे गती नाहीये किंवा वेगळा काही इंटरेस्ट जर का डेव्हलप झाला, तर नक्कीच तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कॉमर्स किंवा आर्ट्स याचा पर्याय निवडू शकतात. सायन्स स्ट्रीममध्ये प्रत्येक विषयामध्ये अफाट संधी उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून संधी उपलब्ध होतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये स्काय इज द लिमिट. इंजिनिअरिंग आणि एम-बी-बी-एस याच्या पलीकडे जाऊन अजून एक्सप्लोर जर का केलं, तर येणारा काळ हा तुमचाच असू शकतो. पुढची महत्त्वाची स्ट्रीम आहे ती म्हणजे आय-टी-आय. 10वी नंतर लगेच आय-टी-आयला ॲडमिशन घेता येऊ शकतं आणि लगेच कामाला लागायचं असेल आणि लगेच जर का पगार सुरू करायचा असेल, तर हा एक चांगला ऑप्शन आहे. बाकीचे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत असताना इथे कामाला लागण्याची किंवा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याची संधी निश्चितपणे उपलब्ध होऊ शकते. यासोबतच आय-टी-आय नंतर एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन ग्रॅज्युएशन सुद्धा करता येऊ शकतं. आता खूप साऱ्या कुटुंबियांची अशी अपेक्षा असते किंवा मुलाने किंवा मुलीने लवकर हाताशी यावं, कारण की घरी फायनान्शियल अडचणी फार मोठ्या असतात. मग अशा वेळेस ही अडचण जी आहे ती भागवण्यासाठी आय-टी-आय हा एक चांगला ऑप्शन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ट्रेडमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
पुढचा महत्त्वाचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे डिप्लोमा संदर्भातला. ITI 2 वर्षाचा असतो, डिप्लोमा 3 वर्षाचा असतो. आता ITI केल्यानंतर परत डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि डिप्लोमा करून मग इंजिनिअरिंग निश्चितपणे करता येऊ शकतं. डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर डायरेक्टली सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येतं. जशी ITIमध्ये संधी आहे तशीच डिप्लोमामध्ये सुद्धा संधी आहे. थोड्याशा जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात आणि निश्चितपणे लगेच जॉब मिळू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो. पण डिपेंड ट्रेड कोणता तुम्ही निवडलेला आहे याच्यावरती. आता तुम्ही स्ट्रीम कोणतीही घ्या. मी मगाशी म्हणलं तसं आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो, ITI करा किंवा डिप्लोमा करा. पण येणाऱ्या काळामध्ये इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणं फार गरजेचं असणार आहे. यासोबतच इतर कोणत्याही देशाची इतर भाषा जर का तुम्ही शिकली तर निश्चितपणे तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आपल्या देशामध्ये सुद्धा आणि परदेशामध्ये सुद्धा तुमच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आता जे कोणी विद्यार्थी नापास झालेले असतील दुर्दैवाने, तर त्यांनी परत एकदा प्रयत्न करायला हवा 10वी पास होण्यासाठी. वेगवेगळ्या तुम्ही इन्स्पिरेशनल स्टोरीज नक्कीच वाचत असाल, की 10वी नापास झाला तरी सुद्धा असं झालेलं आहे, तसं केलेलं आहे. निश्चितपणे त्या स्टोरीज खऱ्या असतील, पण तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर 10वी पास होणं गरजेचं आहे. 12वी करा, ग्रॅज्युएशन करणं ही आजच्या काळातली फार महत्त्वाची अशी गरज आहे. हां, जर का तुम्ही इतर कोणत्यातरी क्षेत्रामध्ये निष्णात असाल, तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ शकता आणि कुटुंबीयच योग्य तो निर्णय घेऊ शकतात. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.